नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर. आपण पाहतोय डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिल रोजी मध्यरात्री पालघर जिल्हाधिकारी कार्यालय पूर्णतः रंगीबेरंगी रोषणाईनं आच्छादलं गेलं होतं. या आकर्षक रोषणाईने लक्ष वेधून घेऊन सगळ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सदरील रोषणाई भारताच्या तिरंगा झेंड्याच्या स्वरूपात करण्यात येऊन संपूर्ण कार्यालयीन इमारत तिरंग्याच्या केसरी, पांढरा, हिरवा अशा रोषणाईनं उजळून निघाली होती. महाराष्ट्र दिनाच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान कोळगाव येथे ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी मान्यवर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी महाराष्ट्र दिनाच्या 64व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या समारंभास जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भामरे तसेच मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, पालघर पोलीस पथक, पालघर महिला पोलीस पथक, पालघर पोलीस वाहतूक शाखा पथक, पालघर अग्निशमन दल, पालघर पोलीस बँड पथक, याशिवाय अतिथी निरीक्षण वाहन, पालघर पोलीस श्वान पथक, रस्ता सुरक्षा अभियान पथक आदी संचलनाद्वारे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क.